निश्चित रूपमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सकपाळ साहेब, आमचे वरिष्ठ नेते आदरणीय संजयजी दत्त साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी राजनजी भोसले, त्याचप्रमाणे गणेशजी पाटील, तेजकिशोर दत्त, सर्व वरिष्ठांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी निश्चित रूपात मी पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मी निश्चित त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करेन। राजीनामा शेवटी माणसाचे काय विचार असतील, परंतु ते विचार मी त्यांना सगळ्यांना एकत्र करून, कारण की सचिनदादा हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत। गेले 11 वर्ष ते काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांच्या चांगल्या प्रकारे त्यांनी धुरा सांभाळलेली आहे। माझ्या मते एवढे 11 वर्ष आजपर्यंत कोणी काँग्रेसला पक्षाचं अध्यक्ष दिलं नाही, परंतु सचिनदादा 11 वर्ष अध्यक्ष आहेत। त्यामुळे निश्चित रूप माझ्या मते ते काँग्रेस पक्ष हे जरी राजीनामा दिला असेल पण ते काँग्रेस पक्षातच आहेत आणि मी त्यांना सोबत घेऊन पुढे निश्चितपणाने त्यांच्या सोबतीने त्यांच्या मार्गदर्शनाने मी पुढची दिशा ठरवणार आहे। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। 9320420420